श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं मी परत एकदा स्वागत करते आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची सुरुवात खूप चांगली झाली आहे. आज 15 ऑगस्ट पण आहे आणि गोकुळाष्टमी पण. तर आपण आज बघूया की मी काय काय करते. तर पहिल्यांदा रांगोळी वगैरे झाली आहे माझी. तर आता मी करणार आहे देवपूजा. तर तुम्हाला पण दाखवते. तर मी इथे देवपूजेला सुरुवात केलेली आहे. तर मी सध्या रोज गणपती आणि स्वामींना अभिषेक घालते आणि वाचन करते. कारण बोलतात की गरोदरपणात जेवढं तुम्ही वाचन कराल, जेवढं देवाचं नाव घ्याल तेवढं चांगलं असतं. तर मी ट्राय करते की जेवढं सकाळी मला पॉसिबल होईल तेवढं वाचन करू. कारण नंतर मला आराम करावा लागतो, बेड रेस्ट सांगितला आहे. सो सकाळी जेवढं होईल तेवढं मी ट्राय करते की वाचन करेल, देवाचं वाचन करेल, स्वामींचं वाचन करेल, दत्तगुरूंचं वाचन करेल. तर मी ते वाचन करते आहे. आणि त्यानंतर आम्ही देवाची पूजा पण रोज करतो, म्हणजे आरती रोज करतो. तर ही मी आरती करते आहे. आणि खरं सांगू ना तर देवाचं वाचन सकाळी झालं तर खूप प्रसन्न वाटतं आणि पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि इथे माझं बेबी बम तुम्ही बघू शकता. आणि आज मी सकाळी नाश्त्याला खाल्ले होते सँडविचेस. तर तुम्ही बघू शकता इथे मम्मी पप्पा सत्यनारायणाची तयारी करत आहेत. तर त्यांची तयारी चालू आहे. आणि मी डिरेक्टली आता प्रसादाचा शिरा बनवते. कारण ते तयारी करतात तर मी ॲटलिस्ट प्रसाद तरी बनवून घेते. म्हणून मी ते रवा भाजून घेतलेला आहे तूप टाकून. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी क्रश केलेले ड्रायफ्रूट्स टाकते. आणि त्यानंतर मी दूध तापवून घेतलं आहे. ते तापवून घेतलेलं दूध टाकते. आणि त्याच्यानंतर मी साखर टाकून घेतलेली आहे. आणि खूप मऊ असा शिरा होतो. आणि नंतर चिमूटभर मीठ. आणि तुम्ही बघू शकता की थोडा शिरा केला आहे बिकॉज हा फक्त घरच्या घरी आपण सत्यनारायण केला आहे. तर फक्त घरच्यांसाठी हा प्रसाद बनवलेला आहे. हॅलो. तर आज मी सत्यनारायणची पूजा मांडली आहे मम्मीने. तर मी मम्मीला विचारते की अचानक अशी सत्यनारायणची पूजा तिने का केली आहे. मम्मी तर मला सांग, तू अचानक अशी सत्यनारायणची पूजा का केली आहे. अशी अचानक अशी नाही केली आहे. श्रावण महिना चालू आहे. तर म्हणजे मी स्वामी सेवेकरी आहे. तर आमच्या केंद्रात असं सांगितलं जातं की श्रावण महिन्यात तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यात सुद्धा पौर्णिमेनंतर तुम्ही करू शकता. 5, 7, 9, 11, 21 अशी पारायणं तुम्ही करू शकता. तर आपल्याला जेवढी करायची तेवढी आपण करू शकतो. तर मग मला वेळ नसल्यामुळे मी आजपासून सुरुवात केली आहे आणि मी 5 दिवस सत्यनारायणाची पूजा करणार आहे. ओके. तर मग आपण श्रावणाची पूजा करतो असं तो बोलतो. श्रावण महिन्यात ही पूजा असते आणि केलेली खूप चांगली असते. चांगली असते. कोणी संकल्प करून करा. मी तर संकल्प नाही केलाय. कारण तुम्ही असंच करायची, श्रावण महिना आहे मला करायची म्हणून मी केली. पण तुम्ही दर महिन्याला, दर पौर्णिमेला करू शकता. आणि आपल्याला मनात आलं तर करा. असं देवाकडे काही मागायलाच पाहिजे असं नाहीये. आपल्या स्वतःसाठी करा. आपण देवाचं केल्याने आपलं चांगलंच होणार आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता मम्मीने आज खूप सुंदर पूजा अशी मांडली आहे. हे बघा, तुम्हाला मी ओव्हरलुक देईलच. तर मम्मी मी एक बोलते की आपल्याला जे पण सगळे लोक आता बघतात आपले फ्रेंड्स, तर त्यांच्यासाठी पण तू प्रार्थना कर की सगळ्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे. आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करूया आपण की सगळ्यांच्या घरी सगळं सुख समाधानाने सगळे लोक राहू दे. नक्कीच 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 करूया. स्वामींची कृपा आपल्या सगळ्यांवरतीच असते. स्वामींची सेवा करा. स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि मनमोहक अशी सत्यनारायणाची पूजा इथे मांडली गेलेली आहे. तर तुम्ही पण आशीर्वाद घ्या. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब